आहे तुमचे बूथ पोलिंग एजंट काय नेमकं कशा प्रकारची रणनीती ठरते असं कळतंय की तुमच्या ज्या जागांवर ताकद आहे त्याचा विशेष विचार केला जाईल युती संदर्भात आता युती वगैरेचा काही विषय नव्हता. आज जो विषय होता येणारी जी महानगरपालिका निवडणूक आहे त्या संदर्भात जे BLA नेमायचे होते ते कुठे राहिलेत कुठे नाही या सगळ्या जो सन्मान्य राजसाहेबांनी आम्हाला जे काम दिलं होतं त्या कामाचा आढावा कुठपर्यंत आलाय कुठे राहिलंय कुठे कमी पडलोय आम्ही त्याच्या संदर्भातलं मार्गदर्शन या सगळ्या गोष्टी सन्मान्य राजसाहेबांनी आज त्या बैठकीमध्ये केल्या. BLA काही सूचना दिल्या आहेत कारण मतचोरी किंवा आपण बघितलं काही बनावट फेक डॉक्युमेंट घेऊन मतदान करणं अशा काही तक्रारी आलेल्या निश्चितपणे कसं असतं जो BLA असतो त्याच्याकडे जो यादी भाग आहे यादी भागामध्ये अपेक्षा आहे की त्यांनी सगळ्यांची माहिती पाहिजे. त्यामुळे जो कोण बोगस मतदान कोण करतंय का कोणी बोगस नाव नोंदणी केली आहे का त्या संदर्भातली तपासणी करणं इझी होईल या संदर्भातलं मार्गदर्शन उद्धव ठाकरे भाषणामध्ये म्हटलं की आम्ही याआधी सुद्धा मी म्हटले ना आता पण म्हणतो म्हणे की आम्ही एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी. तर ह्या चर्चा आता पुढे जाणार आहेत असं म्हणायचं. मला असं वाटतं युती संदर्भातला जो निर्णय असेल सन्मान्य राजसाहेब घेतील आणि योग्य वेळी आपल्याला सांगतील. आमच्याकडनं जो निर्णय आहे तो सन्मान्य राजसाहेब ठाकरे जाहीर करतील. एकनाथ शिंदे म्हणतात की कुणीही एकत्र आलं तरी आमच्याकडे सगळी माहिती आहे वेळोवेळी ती बाहेर पडते. वेलकम. सर बाळासाहेब ठाकरेंच्या संदर्भात आमदार सदामांनी काल असं वक्तव्य केलं दोन्ही ठाकरे एकत्रित येण्यावरून असे किती लोक एकत्रित आले तरी आम्हाला काही फरक पडत नाही अशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य केलं. येणारं काय ठरवेल मला असं वाटतं अजून युती करायची नाही करायची या संदर्भातला निर्णय सन्मान्य राजसाहेब घेतील आणि तो निर्णय एकदा होऊ दे ते झाल्यानंतर ज्यांना जी उत्तरं द्यायची ते आम्ही देऊ. बाळासाहेब आता म्हणजे त्यांचं निधन होऊन आता जवळपास 10 वर्ष झाली आणि त्याच्यानंतर ते आपण घटस्फोट करताना की ते मेल्यानंतर त्यांची 2 दिवस बॉडी ठेवण्यात आलेली होती. गाणे म्हणतात स्वित्झर्लंड मधनं कोणीतरी येणार होतं म्हणून ती बॉडी ठेवण्यासाठी बाळासाहेब हयात नसताना अशी वक्तव्य मला माहित नाही या संदर्भातलं काय आणि आता त्यावेळेला काय झालं काय नाही मी खूप लहान होतो त्यावेळेला त्यामुळे मला काय कल्पना नाही. बूथ लेवलच्या बैठका कारण होत आहे तर नेमकं कशा पद्धतीनं तुम्ही बघताय की कुठे काय प्रक्रिया आहे निवडणूक आयोग काय करते याच्यावरती तुमचा वॉच कसा आहे? निश्चितपणे असणार आहे. यात BLAच्या माध्यमातूनच आमचा वॉच पूर्णपणे आहे. आम्हाला रोजच्या रोज अपडेट येत आहेत की कोण मतदारची नोंदणी होते कुठले मतदार नोंदवले जात आहेत आणि ते खरे आहेत बोगस आहेत काय आहेत याची आम्ही माहिती घेऊन आहोत आणि आम्ही माहिती घेतो. सर दुबार मतदार खूप मोठ्या प्रमाणात आहेत कारण की ज्या पद्धतीने विधानसभेच्या निवडणुकीत देखील महाविकास आघाडीने पत्र दिलेलं होतं इलेक्शन आम्ही त्या संदर्भातली जी ऑब्जेक्शन्स घ्यायची ती आम्ही घेतलेली आहेत आणि ती ऑलरेडी निवडणूक आयोगाकडे दिलेली आहे.